तू ही रे माझा मितवा मालिकेच्या 3 जानेवारीच्या भागात संजयला ईश्वरीची खूप काळजी लागून राहते. तो नम्रताला म्हणतो की तू समजदार आहेस ना, म्हणून तुझ्यावरती भरोसा करून मी तुला सांगून राहिलो की आपली इशू अगदी वेंदळी आहे. तिला सगळेच लोक तिच्यासारखे वाटतात. तिला माणसं कळत नाहीत. ती कोणावर पण असाच भरोसा करते. परंतु तिची काळजी आता तुलाच घ्यायची आहे. तर ईश्वरी तिथे आता नम्रताला बोलूच देत नसते. अगदी लहान मुलांसारखं ती फोन मागते आणि हट्टच धरते. तेव्हा जयू चिडते आणि ती नम्रतावरतीच ओरडते की अगं बोलू देत ना तिला. असंही तिला तिच्या सक्काची बापाशी बोलायचं आहे. ती तुझ्यासारखी उपरी नाहीये असं म्हणत ती नम्रताचा अपमान करते. तेव्हा इकडे संजयला खूप वाईट वाटतं. परंतु नम्रता त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते आणि ती ईशूच्या हातात फोन देते. ईश्वरी तिच्या बाबांशी बोलायला भेटणार म्हणून इतकी खुश होते की ती फोन घेता क्षणी बाबांना विचारते की बाबा तुम्ही कसे आहात आणि मला सांगा की आज दुकान कोणी उघडलं आणि मी जिलबीसाठी जो पाक बनवून ठेवला होता तो तुम्ही वापरलात का. इतक्यातच सुप्रिया आलेली असते. तेव्हा संजय म्हणतो की अगं तू बनवलेला पाक मी नाही वापरला तर तुझा गणूबाप्पा माझ्यावरती नाराज नाही का होणार. त्यावरती इशूला हसू येतं. तर तिथे आता संजय ईश्वरीला सांगतो की हे बघ आई आले आहे, तिच्याशी बोलून घे. तेव्हा ईश्वरीचे डोळे पाणावतात. तर सुप्रियाला संजय सांगतो की बोल. तेव्हा दोघीही आता फोनवरती असतात परंतु दोघीही गप्प. तर ईश्वरी तिथे आता पुढाकार घेते आणि ती विचारते की आई तुझा माझ्यावरचा राग गेला नाहीये का. परंतु मी इथे येऊन आता काही चुकीचं वागणारच नाहीये. तेव्हा सुप्रिया तिच्याशी काही एक बोलत नसते. तर ईश्वरी तिथे म्हणते की आई पदराचा चाळा करणं सोड आणि मला एक गोष्ट सांग की माझ्या गणूबाप्पाला तू आज नैवेद्य दाखवला आहेस का. तेव्हा सुप्रिया देखील हळवी होते आणि ती संजयकडे पाहते. तेव्हा संजय तिथे आता मौन सोडून ईश्वरीशी मनमोकळेपणाने बोलायला सांगतो. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो तर लहानपणापासून तुझंच तर ऐकत आले आहे आणि काळजी करू नकोस. तुझ्या गणूबाप्पाला नैवेद्य दाखवलाय मी. सुप्रियाने आता बोलता क्षणी ईश्वरीचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यानंतर सुप्रिया तिथे ईश्वरीला काही सल्ला देते. ती म्हणते की हे बघ आत्या आणि नमू सोडले तर त्या शहरात तुझ्या पहचानवालं कोणीच नाहीये. त्यामुळे राहताना जरा जपूनच राहा. उगाचच काहीतरी चुकीच्या गोष्टी करून लोकांचा राग ओढावून घेऊ नकोस असं तिथे सुप्रिया ईश्वरीला सांगते. त्यानंतर सुप्रियाला ईश्वरीशी बोलावंसं वाटत नाही कारण तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आलेले असतात आणि जर सुप्रियाला असं रडताना तिने ऐकलं तर उगाचच ती काळजी करत बसेल. म्हणून सुप्रिया नम्रताला फोन द्यायला सांगते. तेव्हा जयश्री मुद्दामच ईश्वरीला टोमणे मारते की देवा देवा इथे नळाला पाणी नाहीये आणि तू इथे रडून पूर आणशील. तेव्हा हळवी झालेली सुप्रिया नम्रताला विचारते की तुम्ही दोघी कशा आहात. तर तिथे नम्रताशी बोलताना देखील सुप्रियाला इशूचीच काळजी लागून राहते. सुप्रिया नम्रताला म्हणते की इशू थोडीशी धांदरटच आहेत. तिच्याकडे लक्ष ठेवा आणि आत्याला अजिबात त्रास देऊ नका. तू मोठी आहेस ना, तू इशूला समजून घेशील. तेव्हा नम्रता म्हणते की हो आई. तर सुप्रियाची काळजी नम्रताला कळत असते की ईश्वरीवरती तिचा कितीही राग असता तरी तिच्या मनातून तिच्यावरती किती माया आहे हे नम्रताला कळत असतं आणि तिला हसूही येतं. त्यानंतर सुप्रिया फोन ठेवून देते. परंतु दोन्हीही लेकी तिच्यापासून दूर असल्याने सुप्रिया त्यांच्या आठवणींमध्ये आता खूप रडायला लागते. आता फोनवरती बोलून झाल्यानंतर नम्रताच्या डोळ्यात देखील अश्रू दाटून आलेले असतात. नम्रता आपले अश्रू पुसते. तर आत्या तिथे नमूला विचारते की झालं का बोलून आणि मुद्दामच ती ईश्वरीवरती ओरडते आणि म्हणते की चला रडून झालं असेल तर आतली खोली तुम्ही साफ करायला घ्या कारण दोघेही तिथेच राहणार आहात. तर त्यानंतर त्या दोघे आतल्या खोलीत जाणार. तेव्हा पुन्हा ती ओरडते अगं सामान काय मी घेऊन जाणार आहे का आतमध्ये. तेव्हा ते दोघेही स्वतःचे सामान उचलतात आणि खोली साफ करण्यासाठी ते निघून जातात. तर ज्यावेळी त्या दोघेही सामान घेऊन रूममध्ये येतात तर त्या खोलीची हालत पाहून त्या दोघेही हैराण होतात कारण सगळं सामान इकडे तिकडे अस्ताव्यस्तच पडलेलं असतं आणि त्यातून त्या खोलीमध्ये खूप जास्त धूळही असते. त्या दोघेही इकडे तिकडे पाहतात आणि आश्चर्यचकितच होतात. तर त्यानंतर त्या दोघेही सामान ठेवतात. इकडे तिकडे रूम चेक करत असताना ईश्वरीचा पाय अडखळतो. ती नम्रताला म्हणते की आत्या आपल्यासोबत इंदोरला 1च महिना होती ना, परंतु इथे तर सदियों की धूळ आहे.
तर तिथे दोघी आता खूप हैराण झालेले असतात. तर तिथे नम्रता म्हणते की ही ना खोली स्टोरूमपेक्षा सुद्धा खूप विचित्रच आहे. तेव्हा तिथे आता ईश्वरी तिला म्हणते की आत्या कदाचित एकटीच राहते ना इथे, त्यामुळे ही खोली बंदच ठेवली असावी तिने. त्यानंतर इकडे तिकडे ईश्वरी फिरते आणि म्हणते की बापरे किती धूळ आहे इथे, एखादा उंदीर वगैरे पाल असली ना ताई मी डायरेक्ट किंचाळून तुझ्या कडेवरती. तेव्हा नम्रताला खूप हसू येतं. तर ईश्वरीचं लक्ष खिडकीकडे जातं. ईश्वरी म्हणते की ताई आपण ना आधी ती खिडकी उघडूयात, खूप जास्त कोंदट वाटतं इथे. ज्यावेळी ईश्वरी ती खिडकी उघडते आणि ती म्हणते की अरारारा, नाही म्हणजे इंदोरमध्ये खिडकी उघडता क्षणी आपल्याला समोर राजवाडा दिसतो आणि इथे सगळी घनदाट जंगलं आणि तिथे आता ईश्वरी रडकुंडीला आलेली असते. ती नम्रताला म्हणते की ताई एका रात्रीत आपलं जगच बदलून गेलं ना गं, कारण त्या इथे आता पूर्ण अडकूनच पडलेले असतात. तर तिथे नम्रता ईश्वरीला समजावत्याने म्हणते की तू उगाचच आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण त्या सगळ्यांमध्ये तुझी काडीचीही चूक नव्हती. तेव्हा ईश्वरी तिथे म्हणते की अगं माझी चूकच नव्हती, चूक असेल ना तर त्या भडकूचंद भांडाभांडीची होती. इतका कुचकट होता ना तो, मला त्याचं नाव देखील आठवत नाहीये. नुसतं त्याचा विचार करूनच मला राग येतो. मला त्याचा इतका राग येतो ना, असं म्हणत ईश्वरी ज्यावेळी त्या गोणीवरती पाय आपटते तेव्हा तिला खूप जास्त जोराचं लागतं आणि ती आता कळवळते. तेव्हा नम्रता म्हणते की बाप रे इशू, अगं तुझा राग एखाद्या बॉक्समध्ये भरला ना तर मोठा बॉम्ब तयार होईल. तेव्हा ईश्वरी म्हणते की आपण ना तो बॉम्ब तयार करूयात आणि ती एका बॉक्सकडे घेऊन जाते. म्हणते की सगळा राग ना माझा यात भर आणि त्या भडकुचनच्या घरावर नेऊन फेक, म्हणजे त्याचं घरच उडेल. आणि असं तिथे ईश्वरी म्हणता क्षणी नम्रता तिच्यावरती जोरजोराची हसायला लागते. ईश्वरी तिथे नम्रताला म्हणते की चल आपण आधी ही खोली साफ करून घेऊयात. त्यानंतर त्या दोघीही ज्या वस्तू त्यांना लागतच नाही आहेत अशा सगळ्या वस्तू बाहेर फेकत जातात आणि ज्या वस्तू त्यांना हव्या असतात त्या सगळ्या तिथे ठेवतात. त्यानंतर दोघेही एक एक बाजू घेतात आणि दोघेही तिथली सगळी धूळ साफ करून टाकतात. आता त्यांनी रूम खूप छान अशी लख्ख केलेली असते आणि दोघेही तिथे बेडवरती 1, 2, 3 असं म्हणत ब्लँकेट देखील टाकतात. त्यानंतर ईश्वरीच्या लक्षात येतं की रूम तर साफसुथरी केली आहे, परंतु तिच्या बॅगा तर बाहेरच आहेत. दोघेही जातात आणि त्यांच्या बॅगा घेऊन रूममध्ये येतात. आता सामान रूममध्ये आणलं आहे म्हटल्यानंतर नम्रता म्हणते की चल आपण ना आधी पटकन कपडे लावून घेऊयात. त्यावरती ईश्वरी म्हणते की नाही सर्वात आधी तर या रूममध्ये आपण गणपती बाप्पाला विराजमान करूयात. आणि तिथे आता त्या छानशी एक जागा शोधतात. तर ईश्वरी तिथे स्वतःच्या ओढणीने ड्रॉवर साफ करते. तोचपर्यंत तिने पूजेचे थाळी घेऊन नम्रताला यायला सांगितलेलं असतं. नम्रता पूजेचं ताट सजवून आणते. त्यानंतर त्या ताटामध्ये त्यांनी फुलं वगैरे सजवून आणलेली असतात आणि दोघेही एकत्र गणपती बाप्पाला तिथेच विराजमान करतात. इतक्यातच ईश्वरीचं लक्ष मागे ठेवलेल्या ब्लँकेटकडे जातं आणि ईश्वरी नम्रता दोघी आता विचार करतात की आत्यानी ब्लँकेट इतकी छान असून देखील अशी का टाकली असावीत. नेमकं रूम स्वच्छ झाली आहे की नाही ते पाहण्यासाठी जयश्री तिथे येते आणि तिच्या तोंडासमोरच ईश्वरी ते ब्लँकेट, आता धुळीचं जे ब्लँकेट असतं ते जोराचं आदळते. तिची सगळी धूळ तिथे जयश्रीच्या अंगावरती जाते आणि तिला अस्थमाचा त्रास चालू होतो. तेव्हा आता ईश्वरी नम्रताचे तर खूप घाबरगुंडी उडते. त्या कशाबस जयश्रीला बाहेर घेऊन येतात. तोचपर्यंत ईश्वरी किचनमध्ये जाऊन पंप शोधायला लागते. फ्रीजवरती तिला अस्थमाचा पंप भेटतो, परंतु तो पंप खाली असतो. तर आता ईश्वरी अजूनच जास्त घाबरते. तेव्हा ती म्हणते की आता केमिस्टकडे जाऊन दुसरा पंप घेऊन यावा लागेल. तर जयश्री तिथे तिला विचारते की अगं परंतु तुला इथलं काही माहितीच नाही आहे. ईश्वरी म्हणते की त्याची तू काळजी करू नकोस, माझं मी बघेन. ईश्वरी ज्यावेळी रूममध्ये जाते आणि पर्स चेक करते की त्यामध्ये पैसे आहेत का, इतक्यातच तिचा ड्रेस एका खिळ्यामध्ये अडकतो आणि ड्रेस फाटतो. त्यानंतर ईश्वरी पटकन ड्रेस चेंज करते आणि ती बाहेर पडते. आता ईश्वरी बाहेर तर पडलेली असते, परंतु तिच्यासाठी ती जागा नवीन आणि तिथे केमिस्ट नक्की कुठे शोधायचा या विचारात ती पडते. आता इशू पूर्णपणे गोंधळून गेलेली असते. ती विचार करते की ॲपवरून औषधं मागवावी, परंतु ती ठरवते की नाही, इथे प्रश्न आत्याच्या आयुष्याचा आहे, यायला उशीर झाला तर. आता ती पूर्णपणे गोंधळलेली असते. पुढे काय करावं तिला काहीच सुचत नसतं. इतक्यातच समोरून आलेल्या एका काकूंना ती विचारते की इथे केमिस्ट कुठे आहे का. तेव्हा त्या काकू सांगतात की इथे या गल्लीत कोणीच नाही आहे, परंतु तुला 2 किलोमीटर पलीकडे हॉस्पिटलला जावं लागेल.
तेव्हा ईश्वरी आता डोक्यालाच हात लावते. इतक्यातच तिला समोरच एक स्कूटी दिसते आणि तिच्या लक्षात येतं की हा तर जवळकर काकांचाच असिस्टंट आहे. काय करू, गाडी मागून घेऊ का? आणि ईश्वरी आता क्षणाचाही विलंब न करता त्या माणसाला काहीही न विचारता गुपचूपपणे हेल्मेट घालते आणि ती ओढणी खोचते आणि गणूबाप्पाकडे प्रार्थना करते की सगळं काही चांगलंच होऊ देत आणि त्यातून मी कोणाला न विचारता गाडी घेऊन जाते आहे. ज्यावेळी ती गाडी चालू करून घेऊन जाते तेव्हा तो माणूस पाठीमागून खूप जोराचा ओरडत असतो. परंतु ईश्वरीला तिच्या आत्याच्या जीवाचा प्रश्न पडलेला असतो. ईश्वरीने इथे येऊन देखील पुन्हा धांदरटपणा करायला सुरुवात केलेली असते. तर इकडे अर्णव खूपच वैतागलेला असतो. एकतर ट्रॅफिक जाम झालेलं असतं कारण त्याची गाडी अचानकपणेच पंक्चर झालेली असते आणि खूप उशीर लागत असतो पंक्चर काढायला. त्यामुळे तो आता खूपच भडकलेला असतो. तो त्याच्या माणसांवरती खूप आरडाओरडा देखील करत असतो. त्यानंतर तो त्याच्या असिस्टंट सिरकेला फोन लावतो आणि तो त्याला दुसरी गाडी पाठवायला सांगतो. तर असिस्टंट तिथे त्याला आनंदाची बातमी देतो की ईश्वरी म्हणजे जी मुलगी व्हायरल केली होती आपण, ती इंदोर सोडून कुठेतरी निघून गेली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मला काही फरक पडत नाही, परंतु ती पुन्हा माझ्यासमोर येता कामा नये. परंतु आता नियतीनेच या दोघांच्या जन्माची गाठ बांधलेली असते आणि नेमकी ईश्वरी इथे अर्णवच्या समोर येणारच असते. अर्णव आता खूपच वैतागलेला असतो कारण बाकीचे सगळे लोक त्याच्यामुळे अडकलेले असतात आणि गाडी त्याची बंद पडलेली असते. पंक्चर झाल्यामुळे तो देखील त्याच्या कामामध्ये त्याला उशीर होत असतो. इतक्यातच नेमकी ईश्वरी तिथे येते. ज्यावेळी ती गाडी घेऊन आलेली असते तर ती आता खूपच वैतागते कारण समोर खूप जास्त गाड्या असतात, ट्रॅफिक जाम झालेलं असतं. ती एका काकांना हाक मारून विचारते की नक्की पुढे झालंय तरी काय. तेव्हा ते सांगतात की कोणाचं तरी गाडी बंद पडले आणि नुसतं ट्रॅफिक जाम करून ठेवलंय त्याने. ईश्वरीकडे आता कोणताही पर्याय उरलेलाच नसतो आणि ईश्वरीला सर्वात महत्त्वाचं जयश्रीचा जीव वाचवणं असतं. वेळीच तिने पंप तर आणलेला असतो, परंतु ट्रॅफिक जाम झाल्यामुळे तिला जायला उशीर होणार आणि त्यात अचानकपणे जयश्रीची आणखीन तब्येत बिघडली तर, असा विचार करून घाबरलेली ईश्वरी ज्यावेळी समोर पाहते तर तिच्या डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया येते आणि ईश्वरी आता क्षणाचाही विचार न करता ती गाड्यांवरून चढून ती घरी पोहोचण्याचा निर्णय घेते. ईश्वरी समोरच असलेल्या गोण्यांवरती चढून ती गाडीवरती जाते. तेव्हा ते काका ओरडून तिला विचारतात की पोरी काय करतेस तू? तेव्हा अस्तमाचा पंप दाखवून ईश्वरी त्यांना सांगते की इमर्जन्सी आहे, पोहोचावं तर लागेलच. आणि ईश्वरी तिथे आता कोणाचाही बोलण्याचा विचार न करता डायरेक्ट गाड्यांवरून ती धावत निघालेली असते. सर्वच जण लोक तिला अगदी प्रश्न विचारून हैराण करून सोडतात, परंतु त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून ती जयश्रीकडे धाव घेते. परंतु नेमकं अर्णवच्या गाडीवरती जाता क्षणी ईश्वरीचा चोराचा पाय सटकतो आणि ईश्वरी धडकन गाडीवरती आपटते. ज्यावेळी गाडीवरती ती आपटते समोरील काचेतून अर्णव तिला आणि ती अर्णवला पाहते आणि नेमकं नियतीने पुन्हा एकदा त्या दोघांना आमने सामने आणलेलं असतं. अर्णव ज्यावेळी ईश्वरीला पुन्हा एकदा आपल्या नजरेसमोर पाहतो तेव्हा तो खूप रागावतो आणि त्यातूनच ईश्वरीचं जे हेल्मेट असतं ते हेल्मेट गाडीच्या काचेवरती पडून ती काचच आता तडकते. आता अर्णव इतका चिडतो की तो पटकन गाडीच्या खालतीच उतरतो. तर इकडे जयश्रीची तब्येत आणखीनच खालावत चाललेली असते. आता नम्रता खूपच घाबरलेली असते कारण वेळेत ईश्वरी अजूनही घरी पोहोचलेली नसते. तर इकडे जयश्री आता खूपच वैतागते आणि ती ईश्वरीला हाका मारत असते. तेव्हा नम्रता पटकन रूममध्ये जाऊन फोन घेऊन येते कारण तिला ईश्वरीला फोन करून ती कुठे आहे ते बघायचं असतं. परंतु इतक्यातच चवळकर काका नेमके तिथे येतात आणि आत्यांचा दम्याचा त्रास त्यांना चांगलाच माहिती असतो. वेळीच त्यांनी अस्तमाचा पंप आणून दिल्यामुळे तिथे आता जयश्रीचा जीव वाचलेला असतो. तेव्हा नम्रता त्यांना विचारते की परंतु तुमच्याकडे हा पंप कसा? तर जवळकर काका सांगतात की यांना दम्याचा त्रास आहे ना, त्यामुळे यांच्या काळजीसाठी मी माझ्याकडे हा अस्तमाचा पंप ठेवतोच कायम. आणि त्यानंतर ते जयश्रीला विचारतात की कसं वाटतंय? तेव्हा जयश्री सांगते की बरं वाटतं. तर जवळ काका तिथे नम्रताला म्हणतात की यांना दम लागला ना की मला देखील दम लागतो. ईश्वरी तिथे त्यांचे आभार मानते. तर जवळकर काका तिथे जयश्रीला म्हणतात की थँक्यू, असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? जयश्री चिडूनच त्यांना थँक्यू म्हणते. तेव्हा जवळकर काका तिथे आता गाणं गुणगुणतच जातात की एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने. आणि नम्रताला पुन्हा खूप हसू यायला लागतं. तर
जयश्री आता खूपच वैतागते आणि म्हणते की काय करू या माणसाचं. नम्रताला तिथे जयश्रीची काळजी वाटते तेव्हा ती विचारते की तू बरी आहेस ना. तेव्हा जयश्री सांगते की बरी आहे. तर इकडे ज्यावेळी अर्णव ईश्वरी या दोघांची नजरानजर होते तेव्हा दोघे एकमेकांकडे खूप रागाने पाहत असतात, अगदी डोळे वटारून. इतक्यातच इशू सटकते आणि खालती पडते. तिला लागतं देखील हाताला. परंतु ज्यावेळी ती उठते तर अर्णव रागाच्या भरामध्ये गाडीच्या खालती उतरून तिच्या समोर आलेला असतो. नियतीने पुन्हा एकदा त्यांची भेट घालून दिलेली असते. परंतु दोघेही एका विचित्र पद्धतीनेच आमने सामने आलेले असतात. आजचा हा भाग इथे संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत. अर्णव तिथे आता गाडीकडे बोट दाखवत ईश्वरीला म्हणतो की माझ्या गाडीचे काच तोडण्याचे 50,000 रुपये द्यावे लागतील. तेव्हा ईश्वरी देखील गप्प न बसता त्याला सणसणीत उत्तर देते की तुमचे पैसे मी नक्की फेडेनच आणि जोपर्यंत तुमचे पैसे परत येत नाही ना तोपर्यंत मुंबई सोडून अजिबात जाणार नाही. आणि ईश्वरीने तिथे अर्णवला शब्द दिलेला असतो. इतक्यातच अर्णवचं लक्ष गाडीकडे जातं तर त्याच्या वायपरमध्ये ईश्वरीचं लॉकेट अडकलेलं असतं. ज्यावेळी अर्णव ते लॉकेट काढून बाजूला घेतो तेव्हा ईश्वरी ते लॉकेट त्याला मागते. तर अर्णव तिथे आता ईश्वरीला मोठी अट घालतो की जोपर्यंत माझ्या गाडीचे पैसे तू फेडत नाहीस ना तोपर्यंत हे लॉकेट मी तुला देणारच नाही. त्यावरती तिथे ईश्वरी अर्णवला सणसणीत उत्तर तरी देतेच परंतु मस्त अशी डायलॉगबाजी करते. ती म्हणते की हम इंदौर से है साहब, उधार देते भी नहीं और उधार रखते भी नहीं. तेव्हा सर्वच जण तिथे आता ईश्वरीचं कौतुक करत जोरजोराच्या टाळ्या वाजवत असतात आणि अर्णवचा पुन्हा एकदा अपमान झालेला असतो.